पीसीओएसने त्रस्त आहात, याचा पहिला उपचार तुमच्याच किचनमध्ये आहे. म्हणजेच काय तर आपल्या आहारात केलेले बदल. आता ते कसे ते पाहूया. पीसीओएस डाएट म्हणजे उपाशी राहणं नाही. खूप कमी खाणं किंवा उपाशी राहणं यामुळे इन्सुलिन स्पाइक्स वाढतात. त्यामुळे पीसीओएस उलट बिघडतं. योग्य वेळेला योग्य प्रमाणात आणि योग्य आहार घेणं हेच खरं मॅनेजमेंट आहे. तर सर्वात पहिला प्रश्न, कसं खायचं? दिवसभरात 3 मुख्य जेवण आणि 1-2 हलके स्नॅक्स घ्यावे. रात्रीचं जेवण 7-7:30च्या दरम्यान करावं. म्हणजे सकाळच्या नाश्त्यापर्यंत आपल्याला बऱ्यापैकी 12-14 तासाचं फास्टिंग मिळतं. दुसरा आणि खूप महत्वाचा प्रश्न, काय नाही खायचं? कोणतंही बेकरी प्रोडक्ट जसं की पाव, ब्रेड, बिस्किट, पिझ्झा बेस या सगळ्यांमध्ये मैदा भरभरून असतो. कोल्ड्रिंक्स आणि पॅकेटमध्ये येणारे फ्रूट ज्युसेस यामध्ये साखर सोडून दुसरं काहीही नसतं. प्रोसेस केलेले पदार्थ, डीप फ्राईड फूड, चिप्स हे सगळे पदार्थ इन्सुलिन रेझिस्टन्स वाढवतात आणि पीसीओएस अजून बिघडवतात. आता तिसरा प्रश्न म्हणजे काय खायचं? हाय फायबर असलेल्या भाज्या, यामध्ये पालेभाज्या, गवार, भेंडी, काकडी, दोडका हे सर्व इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करायला मदत करतात. लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेले फ्रुट्स जसं की सफरचंद, नासपती, विविध प्रकारचे बेरीज, संत्री, मोसंबी याच्यामध्ये फायबर कंटेंट सुद्धा जास्त असतं आणि ते देखील पीसीओएस सुधारण्यात मदत करतात. दुसरं जेवणाची सेगमेंट येते ते म्हणजे प्रोटीन. प्रत्येक जेवणात प्रोटीन असणं आवश्यक आहे. यामध्ये तुम्ही अंडी घेऊ शकता, जे बेस्ट फॉर्म ऑफ प्रोटीन आहे. या व्यतिरिक्त चिकन, फिश यामध्ये सुद्धा छान प्रोटीन मिळतं. व्हेजिटेरियन ऑप्शन्समध्ये तुमच्याकडे डाळी आहेत, मोड आलेले कडधान्य आहेत. हे सगळे आहारात असणे आवश्यक आहे. त्यामुळे वेट लॉसमध्ये मदत होते. तिसरं फूड सेगमेंट येतं हेल्दी फॅट्स. भिजवलेले बदाम किंवा अक्रोड, विविध प्रकारचे सीड्स, एखादा छोटा चमचा गाईचं तूप जेवणावरून घेणं सुद्धा एक हेल्दी ऑप्शन आहे. तर हे सगळे बदल जर तुम्ही तुमच्या आहारात नियमितपणे केले तर तुमचा पीसीओएस नक्कीच सुधारेल. आणि हो, डाएट सोबत नियमित व्यायाम देखील तेवढाच महत्वाचा आहे. रोज 30 ते 40 मिनिटाचा व्यायाम आठवड्यातून किमान 5 दिवस तरी करायला हवा. त्यानंतर किमान 7 ते 8 तासाची झोप सुद्धा महत्वाची आहे. स्ट्रेसचा सुद्धा पीसीओएस बिघडवण्यात खूप मोठा रोल असतो. त्यामुळे स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही योगा करू शकता, मेडिटेशन करू शकता किंवा तुमचाच एखादा आवडीचा छंद जोपासू शकता. आजच सवय बदला, शरीर आपोआप बरं होण्यास तुमची साथ देईल.